नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा म्हणजे रविवारी चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा संपली आणि भारताने तिसऱ्यांदा हा चषक किंवा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्याला विक्रम वगैरे मानला जातोय. मला त्यामध्ये जायचं नाहीये. पण जो सामना भारताने जिंकला किंवा या स्पर्धेत भारत जितके सामने खेळला त्या सगळ्या सामन्यांपैकी एकाही सामन्यात भारताचा पराभव झाला नाही. भारताचा पराभव झाला नाही. आणि अंतिम जवजा सुद्धा भारत हरला नाही, जिंकला. आणि त्यामुळे स्पर्धा त्याने जिंकल्या. पण गमतीची गोष्ट अशी आहे की या स्पर्धेचा आयोजक संयोजक यजमान पाकिस्तान होता आणि हा सामना पाकिस्तानमध्ये होऊ शकला नाही. ती सगळी गोष्ट तुम्हाला माहिती असेल, मी नव्याने सांगण्याची गरज नाही. पण भारत पाकिस्तानात आपली टीम पाठवायला तयार नव्हता. म्हणूनच भारत खेळणारे तरी सामने हे दुबईमध्ये व्हावेत असा एक पर्याय शोधला गेला आणि भारताचे सगळे सामने हे दुबईच्या खेळपट्टीवर झाले. आणि त्याविषयी पराभूत होणाऱ्या, वेगवेगळ्या सामन्यात पराभूत होणाऱ्या आणि अपयशी ठरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंनी आणि त्यांच्या समर्थकांनी सातत्याने भारतावर नानाविध आरोप केले. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल जे आहे त्याचे सचिव वगैरे काहीतरी आहेत आणि मोठे पदाधिकारी आहेत. किंबहुना आयसीसीचा बॉस अशीच त्यांची ओळख आहे. आणि त्याचं एकमेव कारण असं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज जी काय आर्थिक उलाढाल होते त्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक पैसा एकट्या भारतातून येतो. क्रिकेटचा धंदा चालवायचा तर भारताला दुखावून चालत नाही, ही गोष्ट साफ आहे. कधी काळी म्हणजे 40 वर्षापूर्वी जेव्हा भारताने पहिल्यांदा विश्वचषक कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकला होता तेव्हा भारतीय खेळाडूंना 1,000-1,200 रुपये सुद्धा बक्षीस म्हणून दिले होते की नाही मला शंका आहे. पण त्यानंतर ती विश्वचषक स्पर्धा थांबवायचा निर्णय तिथल्या इंग्लंडमधल्या कोण प्रायोजक होता त्यांनी घेतली. तेव्हा दालमिया नावाचे भारतीय क्रिकेट संघटनेचे मुखिया होते. त्यांनी ठरवलं की ही स्पर्धा भारतात आणायची. आणि आत्ता जे प्रसिद्ध वकील आहेत साळवे, हरीश साळवे, त्यांचे वडील NKP साळवे हे सुद्धा क्रिकेटचे मोठे चाहते होते आणि क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांनी पुढाकार घेतला की यापुढे विश्वचषक स्पर्धा भारतात भरवायची. ते आणि डालमिया यांनी मिळून भारतामध्ये 87 साली क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. त्यासाठीचा खर्च उभारला आणि तिथून क्रिकेट हा भारतामध्ये आणि जगामध्ये सगळ्यात मोठा आर्थिक धंदा होऊन बसला. अर्थात भारतात क्रिकेटची लोकप्रियता आणि भारतातील लोकसंख्या या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त त्याचं व्यापारीकरण होऊ शकेल असा देश भारत आहे. मोठमोठे उद्योगपती, बिझनेसमन त्याच्या मागे उभे राहतात आणि म्हणूनच पर्यायाने भारतातून क्रिकेटची सगळ्यात मोठी उलाढाल करता करता आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारताचं वर्चस्व स्थापन केलेलं आहे भारताने. आणि त्यामुळे भले पाकिस्ताननी आयोजन करायचं ठरवलं तरी त्यासाठी होणारा खर्च जो आहे तो जर भारत देणार असेल तर भारताला नाराज करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून भारत आपली टीम पाकिस्तानात पाठवणार नाही तर तडजोड झाली आणि दुबईमध्ये भारतीय संघ खेळेल हे स्वीकारलं गेलं. ही सगळी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतोय की भारताने एकही सामना गमावला नाही आणि अंतिम सामना सुद्धा पाकिस्तानच्या बाहेर दुबईमध्ये झाला. त्याला भारताचा जो पदाधिकारी आहे गृहमंत्री
अमित शहाचा चिरंजीव जय शहा हाच त्याला कारणीभूत आहे, अशी अशी आरोपबाजी पाकिस्तानातून झाली. आणि मग दुबईमध्ये ज्या प्रकारची खेळपट्टी बनवली गेली, त्यामुळे भारताला हे सलग सगळे सामने जिंकणं शक्य झालं, हा सुद्धा आरोप झालेला आहे आणि होत गेलेला आहे. अर्थात तो पाकिस्तानातून झाला, तसाच इथला भाजपचा द्वेष करणाऱ्यांकडून सुद्धा झालेला आहे. काँग्रेस कितीही मोहब्बत का दुकान म्हणत असले तरी फक्त नफरतीचा बाजार चालवतात. आणि त्या नफरतीच्या बाजारातल्या एक सेल्स गर्ल म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद किंवा शमा अहमद काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी सलग भारतीय सामने जिंकून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला नको तितका जाडजूड झालाय वगैरे अशी टिप्पणी केली होती. ज्या रोहित शर्माने भारताचं नेतृत्व करून सलग सगळे सामने जिंकून दाखवले आणि ट्रॉफी पण स्पर्धा पण जिंकून दाखवली, त्याच्या विरुद्ध भारतातल्या एका प्रमुख पक्षाच्या प्रवक्त्याला पोटदुखी असण्याचं कारण काय? रोहित शर्मा हा कितीही जाडजूड असेल, स्थूल असेल, तरी तो उत्तम खेळतोय, चांगल्या धावा काढतोय आणि भारताला अडचणीच्या वेळेला संकटातून बाहेर काढत जिंकून देतोय, नेतृत्व पण करतोय. असं उत्तम नेतृत्व करणारा आणि उत्तम खेळणारा रोहित शर्मा याच्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या कारण नसताना जेव्हा टिप्पणी करतात, तेव्हा कधीतरी आपला नेता राहुल गांधी लागोपाठच्या निवडणुका का हरतोय याच्यावर सुद्धा त्यांनी टिप्पणी करायला हरकत नाही. तुम्ही राजकीय प्रवक्ते आहात, एका पक्षाचे राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात, तर मग राजकारणावर तुम्ही भाष्य केलं पाहिजे आणि यशस्वी होणाऱ्या कर्णधारामधले दोष काढायचे. म्हणजे मोदी सातत्याने निवडणुका जिंकून देतात, लोकसभेच्या असोत विधानसभेच्या असोत. लागोपाठच्या निवडणुका जिंकणारा नरेंद्र मोदी याच्यावर वेडे वाकडे आरोप करायचे, टीका टिप्पण्या करायच्या आणि सलग प्रत्येक ठिकाणी आपल्या पक्षाचा पराभव ओढवून आणणारे राहुल गांधी हे कसे महान आहेत हे सांगत राहायचं. ही जेव्हा मानसिकता होते, तेव्हा तुम्हाला प्रत्येक जिंकणाऱ्यासमोर नाक मुरडणं भाग होऊन जातं. शमा मोहम्मद नावाची जी कोणी काँग्रेसची प्रवक्ता आहे, तिने रोहित शर्माविषयी नाक मुरडणं हे म्हणून स्वाभाविक आहे. जे जे चांगलं आहे, जे जे यशस्वी होत आहे, त्याच्याकडे बघून नाक मुरडणं म्हणजे विश्लेषण. ही जेव्हा मानसिकता होते, तेव्हा मग ती राजकारणापुरती राहत नाही. उद्या या असल्या प्रवक्त्या शमा मोहम्मद किंवा त्या कोण श्रीनेत आहेत किंवा पवन खेडा आहेत, असले प्रवक्ते उद्या एखाद्या लग्नात गेले आणि एक फार सुस्वरूप अशी नवरी दिसली, तर असली नवरी या नालायक काळ्या कुळ्या नवऱ्याच्या वाट्याला का आली असली सुद्धा टिप्पणी करते. कारण तुम्हाला यशाचं वावडं वाटायला लागतं. जो कोणी यशस्वी होईल तो नालायक आहे, किंबहुना जो लायक आहे तो नालायक आहे, असं सिद्ध करण्याची जी मानसिकता तयार होते, त्यातून असले प्रकार सुरू होतात. आणि म्हणून मी गेला एक दिवस तरी प्रतीक्षा करत होतो काँग्रेसकडून रोहित शर्माच्या विरोधात आणि जिंकलेल्या चॅम्पियन ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या विरोधात काहीतरी टिप्पणी येईल. आलेली नाही आणि मी लपवत नाही. ही टिप्पणी काय असेल अशी माझी अपेक्षा होती, ती सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केलाय. साधी सरळ गोष्ट आहे की जर तुम्हाला रोहित शर्मा आवडत नसेल, तर तो रोहित शर्मा जिंकलेला आवडणार नाही आणि मग तो भारतासाठी सुद्धा जिंकलेला आवडणार नाही. जागतिक राजकारणामध्ये मोदी सतत मुसंडी मारून पुढे जात आहेत. आपल्या विरोधातल्या अनेक देशांना बुलडोज करून पुढे जातात. ते ज्यांना बघवत नाही त्यांना रोहित शर्मा आणि त्याचं यश आवडलं नाही तर नवल नाही.
आणि म्हणून एक गोष्ट अगत्याने सांगेन की माझी अपेक्षा अशी होती की मुळातच पाकिस्तानात भारतीय टीम पाठवायला भारत सरकारने नकार दिला किंवा भारतीय टीमने नकार दिला तर त्यावर काँग्रेस पक्षाने तुटून पडावं ही माझी अपेक्षा होती. आणि म्हणून शमा अहमद सारख्या मोहम्मद सारख्या ज्या प्रवक्त्या आहेत काँग्रेसच्या त्यांनी या स्पर्धेत जिंकणाऱ्या रोहित शर्माला टार्गेट करणं स्वाभाविक आहे. तो जिंकतो, भारतासाठी जिंकतो. भारताला अभिमान वाटावा असं काम केलं की काँग्रेसच्या प्रवक्त्याला नाक मुरडता आलं पाहिजे, किंबहुना तीच त्याची काँग्रेसचा प्रवक्ता असण्यासाठी सगळ्यात मोठी गुणवत्ता आहे. आणि म्हणून माझी अपेक्षा अशी होती की जी टीका पाकिस्तानातून पाकिस्तानचे कडवे समर्थक करतात की दुबईमध्ये भारतीय संघ खेळत होता आणि दुबईच्या प्रत्येक खेळपट्टीला भारताला भारतीय खेळाडूंना पोषक ठरवेल अशा रीतीनेच बनवलेली होती. ही पाकिस्तानातून झालेली टीका आपण समजू शकतो. पण भारतातली आणि प्रामुख्याने भाजप विरोधी पक्षातली काँग्रेसची प्रतिक्रिया असेल तर ती काय असेल असा जेव्हा मी विचार करत होतो गेले 24 तास, तेव्हा माझ्या लक्षात आलं की काँग्रेसची प्रतिक्रिया ही क्रिकेटची मॅच असली तरी ईव्हीएम विरोधात असली पाहिजे. की जणू काय इंटरनॅशनल क्रिकेट किंवा दुबई क्रिकेट यांनी दुबईच्या मैदानावरची खेळपट्टी भारतासाठी बनवलेली नाही, तर दुबईच्या मैदानावरची खेळपट्टी भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन वापरून बनवली आहे. असा काहीतरी शोध पवन खेडा, प्रियंका काय त्या श्रीनेत किंवा शमा महम्मद यांच्याकडून अशी प्रतिक्रिया यावी ही माझी अपेक्षा होती. पण त्यांनी अपेक्षा भंग केला. अजूनही शक्यता आहे, कदाचित उद्या राहुल गांधी म्हणतील कि दुबई में भारतीय टीम जीती नहीं है, वहां की जो पिच थी क्रिकेट की वो तो भारत के निवडणूक चुनाव आयोग ने बनाई थी, असा आरोप झाला तर मला नवल वाटणार नाही. मित्रांनो, त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. कुठलीही गोष्ट कुठेही घुसवायची. आज दिल्लीत केजरीवालचा पराभव झाला, तो पराभव करण्यासाठीच काँग्रेस मैदानात उतरली होती. तेव्हा काँग्रेसला ईव्हीएमच्या बोगस असण्याची चिंता नव्हती. उलट आपल्याला एकही आमदार निवडून आणता आला नाही, पण केजरीवाल पराभूत झाला याचा काँग्रेसला इतका आनंद होता की त्या आनंदात भाजप जिंकलंय हे दुःख सुद्धा काँग्रेस विसरून गेली होती. आणि म्हणून काँग्रेसने दिल्लीतल्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच ईव्हीएमवर चिंता व्यक्त केलेली नाही. बाकी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात निवडणूक झाली, ईव्हीएम विषयी चिंता आहे. हरियाणात निवडणूक झाली, ईव्हीएम मध्ये गडबड आहे. ज्यावेळेला ही मानसिकता होते तेव्हा ईव्हीएम मशीन हा रोड रोलर नाही किंवा क्रिकेटची खेळपट्टी बनवण्यासाठी वापरण्याचं हे मशीन नाही, इतकंही डोकं काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे उरलेलं नसेल तर मला नवल वाटणार नाही. हा आरोप होऊ शकतो, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही कदाचित भारताची टीम मायदेशी परतलेली नसेल. जेव्हा ती येईल आणि त्यांचं भव्य दिव्य त्या ट्रॉफी सकट स्वागत होईल तेव्हा काँग्रेसकडून अशी काही ती प्रतिक्रिया येऊ शकते की ईव्हीएम वापरलं तर क्रिकेटचे सामने सुद्धा जिंकता येतात, निवडणुका जिंकता येत असतील, विधानसभा लोकसभा किंवा कुठच्या इतर निवडणुका जर ईव्हीएमने जिंकता येत असतील तर मग जगात कुठेही होणारे क्रिकेटचे सामने भारतीय संघ ईव्हीएमचं मशीन वापरून जिंकू शकतो. असाही शोध इंडी अलायन्सचे नेते वापरतील तर मला नवल वाटणार नाही. मी प्रतीक्षा करतोय, आज उद्या कदाचित संजय राऊत वगैरे सुद्धा म्हणतील की काय मोठा आहे त्या
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. मोदी आणि शहांनी तिकडे ईव्हीएम मशीन लावून खेळपट्टी तयार केली असेल, तर त्याच्यावर रोहित आणि विराटची टीम जिंकली तर नवल काय? अशीही प्रतिक्रिया सकाळच्या 9च्या पत्रकार परिषदेमध्ये आली, तर नवल वाटून घेऊ नका मित्रांनो. आता